हॅलो तारा फॅमिली, कशा आहात सगळे? मजेत ना? असेच खुश राहा, आनंदी राहा, डबल टॅप करा, एनर्जी एक्सचेंज करा. तर आज आपण बघणार आहोत मीन राशीचा ऑगस्ट महिना हा कसा जाणार आहे. तुमची राशी जर मून साईनप्रमाणे असेल किंवा सनसाईनप्रमाणे जरी मीन राशी येत असेल तरी हे रिडिंग हे तुमच्यासाठी आहे. ओके, तर आता मीन राशीच्या राशीमध्ये 7:30 चालू आहे, सेकंड चरण चालू आहे. तर घाबरण्यासारखं काही नाही. हनुमान चालीसा ऐका, हनुमानाची आराधना करा, डेफिनेटली तुमच्या लाईफमध्ये फरक हा नक्की पडेल. ओके, तर आता आपण वेळ न घालवता लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा ऑगस्ट महिना कसा जाणार आहे? मीन राशी, तुम्ही कोणत्या ऊर्जेमध्ये आहात ते आता आपण बघणार आहोत. मीन राशी कोणत्या ऊर्जेमध्ये आहे? ओके, 6 ऑफ कप्स. ओके, तुम्ही एकदम तुमचं आहे ना चाइल्डहूड वर्जन बाहेर येतं आहे. ओके, काही लोक एकदम पास्टमध्ये जगत आहेत जरा, किंवा जगणार. थोडा पास्टमध्ये राहण्याचा प्रयत्न करणार तुम्ही. माझ्या मागे असं झालेलं, लास्ट टाईम असं झालेलं, आता का नाही होते, किंवा ते होईल की नाही, ते थोडीशी तुमची ना चाइल्डहूड एनर्जीमध्ये तुम्ही राहणार आहात. ठीक आहे, थोडंसं तुम्ही थोडंसं डिस्टर्ब राहणार, थोडंसं तुमची ऊर्जा डाऊन राहणार. तर असं डाऊन राहू नका तुम्ही. हॅप्पी राहा. ठीक आहे, तर थोडंसं तुमचं असं वाटेल की कोणीतरी मला पॅम्पर करावं, माझी कोणीतरी काळजी घ्यावी, माझ्याकडे कोणीतरी बघावं, माझ्याकडे लक्ष द्यावं. ओके, तर थोडीशी तुमची मीन राशीचा ऑगस्ट महिन्यामध्ये एनर्जी थोडीशी तशी राहणार आहे. ठीक आहे, तर तुमच्याकडे कोणती ऊर्जा येते ते बघूया. कोणती ऊर्जा तुमच्याकडे चालून येणार आहे ऑगस्ट महिन्यामध्ये ते आता आपण बघणार आहोत. ओके, तर हेरोफंट, इथे लहान मुलं आणि ते शिक्षक. तर ह्याचा अर्थ तुमच्याकडे ना डेफिनेटली अशी एनर्जी येते की तुम्हाला तुमचा पॅम्पर करायला जी व्यक्ती तुम्हाला हवी आहे ती येणार. ज्यांना तुमचं चाइल्डहूड बॅलन्स करायला तुमचा पार्टनर तुमच्याकडे येणार, तुमचा गुरु तुमच्याकडे येणार, तुमचे पॅरेंट्स तुमच्याकडे येणार. लक्षात घ्या, ज्यांची लग्न ठरत नाही आहेत, जे स्वतःला अगदी होतात की यार मी अजून तर लहानच आहे, इतक्यात मला लग्न नाही करायचं आहे, तर थोडंसं त्या एनर्जीमध्ये तुम्ही राहणार. पण तुमच्याकडे नेमके स्थळ यायला लागतील. ठीक आहे, मला इतक्यात लग्न करायचं नाही, मला अजून खूप काही करायचं आहे, या एनर्जीमध्ये तुम्ही असणार. त्यामुळे नेमकं तुमच्याकडे स्थळ अशी चालत येतील ऑगस्ट महिन्यामध्ये, तुम्हाला प्रपोज येतील. तर ही ऊर्जा तुमच्याकडे चालून येणार आहे. तुम्हाला सल्ले देणारे व्यक्ती तुमच्याकडे लाईफमध्ये येणार आहेत. तुम्हाला मार्गदर्शन करायला तुमच्या येणार आहेत लोक, आणि स्पिरिच्युअल लेवल वाढवायची संधी तुम्हाला मिळणार आहे. ओके, इनर वर्क करायला तुम्हाला संधी मिळणार आहे. अशी ऊर्जा तुमच्याकडे चालून येणार आहे. तुमचं अंतर्मन काय सांगतंय ते आता आपण बघूया. ओके, तुमचं अंतर्मन काय सांगते? ओके, इथे तर चाइल्डहूड आहे, इथे तर मॅच्युअर एनर्जी आहे. काय चाललंय काय मीन राशी? तर तुमचं अंतर्मन असं आहे की मैं सब कुछ कर लूँगी, मैं सब कुछ कर लूँगा, मी सगळं करू शकते, मी सगळं करू शकतो, मला शिकवू नका, मी सगळं हँडल करू शकते, माझ्याकडे जेवढी सिच्युएशन आहे, म्हणजे मी 10 जणांचं जेवण बनवू शकते, अशा टाईप. मी ती सिच्युएशन हँडल करू शकते. आता मी लहान नाही आहे, पण कुठे ना कुठे तुम्हाला ते हवंसुद्धा आहे. अशा एनर्जीमध्ये तुम्ही सध्या असणार आहात. तर तुमचं अंतर्मन असं आहे की येस, माझ्यात तेवढी कॅपॅसिटी आहे. ओके, आता खूप जणांचं मी खूप ऐकलं, आत्ता नाही,
आता मी ऐकणार नाही, आता मी माझं मी करू शकते अशा टाईप. मी मोठी आहे, मी मॅच्युअर आहे, मी करू शकते. ओके. तर थोडंसं अंतर्मन तुमचं या सिच्युएशनमध्ये आहे. ओके. तर थोडंसं तुमचं पास्ट बघूया. नाईट ऑफ वँड्स. ओके. पास्टमध्ये ना तुम्हाला खूप साऱ्या संधी आल्या. ओके. खूप गोष्टी चालून आल्या, पण तुम्ही त्याच्याकडे एवढं दुर्लक्ष केलं. ठीक आहे. तुम्ही त्याच्यावर वर्क केलं नाही का, तर पुढे बघूया, पुढे होईल. खूप साऱ्या संधी आल्यात, हे कर ते कर, असं कर तसं कर, पण तुम्ही त्याच्यावर ॲक्शनच घेतली नाही. फक्त आल्या, त्या ऊर्जा होती तुमच्याकडे, पण त्याच्यावर तुम्ही वर्क केलं नाही. असं तुमचं पास्ट दिसतं आहे. तुमचं फ्युचर एनर्जी काय आहे बघूया. काही लोकांना तुम्ही गृहीत धरले अक्षरशः, आणि काहींनी तुम्हाला धरले. ओके. 5 ऑफ वँड्स. ओके. तर 5 ऑफ वँड्स असं सांगते की तुम्ही जे आता तुमची जी चाइल्डहूड एनर्जी आहे, जे तुमच्या सल्ले तुम्हाला येणार आहे, जी संधी तुमच्याकडे तुम्हाला मार्गदर्शन करायला जी एनर्जी येणार आहे, तर त्याच्यावर तुम्ही वर्क करा. जर तुम्ही ते वर्क केलं नाही आणि या अंतर्मनाच्या एनर्जीमध्ये तुम्ही राहिलात की मला सगळं येते, तुम्ही मला शिकवू नको, ओके, तर मात्र तुमची फ्युचर एनर्जी अशी होईल, डिस्टर्ब राहाल तुम्ही. समजते मी काय म्हणते. ऑलरेडी तुमची एनर्जी अशी आहे चाइल्डहूड. ओके. तुमच्याकडे एनर्जी येते सल्ले देणारी, पण तुमचा ॲटिट्यूड तुम्हाला महागात पडेल. आणि असं न करता तुम्ही जर शांतपणे जी ऊर्जा तुमच्याकडे ऑलरेडी आहे चाइल्डहूडची, तुम्ही ते सल्ले ऐकलात किंवा ते मार्गदर्शन ऐकलात, जसं की मीही तुम्हाला एक सल्लाच देते, जसं की ओके, जर तुम्ही ऐकलात तर मात्र ही एनर्जी चेंज होऊ शकते. नाहीतर तुम्ही डिस्टर्ब राहाल, स्वतःची स्वतः फाईट कराल, एन्झायटी येणार. तसं पण सेकंड चरणमध्ये थोडंसं असं होतं, मेंटली माणूस डिस्टर्ब राहतो, तर ते आपल्याला नको आहे. आपल्याला ते नको आहे. मीन राशी. समजलं. जर तुम्ही ते ऐकलात आणि त्याच्यावर तुम्ही जर विचार केलात, तर मात्र ही एनर्जी चेंज होऊ शकते, डेफिनेटली चेंज होऊ शकते. तर तुमच्यासाठी युनिवर्सचा काय संदेश आहे तो आपण बघूया. ठीक आहे. युनिवर्सचा काय संदेश आहे लिस्ट बघा. 8 ऑफ वँड्स. 8 ऑफ वँड्स कम्युनिकेशन किंवा एखादं फास्ट एनर्जी आहे. ओके. त्यानंतर 8 ऑफ वँड्स तुम्हाला हेच सांगायचा प्रयत्न करते की बघा, ही अग्नीची ऊर्जा आहे. ठीक आहे. तर तुम्ही, युनिवर्स सांगते की तुम्ही तुमची जी ऊर्जा आहे ना, ती कंट्रोलमध्ये ठेवा, कंट्रोलमध्ये ठेवा. लिसन, ऐका. कदाचित हा एक वर्ड तुमच्यासाठी ऑगस्ट महिन्यामध्ये एक सल्लेदार राहील, म्हणजे त्यावर तुम्ही वर्क कराल असं मला वाटतं, आणि तुम्ही करावं अशी माझी इच्छा आहे. तर ऐका तुम्ही आधी समोरच्याचं शांत. आता आणि तुम्ही म्हणाल की तनया मी आतापर्यंत ऐकतच आलो आहे आतापर्यंत आम्ही ऐकतच आलो आहे, म्हणून तर आमची एनर्जी आता अशी होते की नाही, आता मी ऐकणार नाही. पण सध्याची सिच्युएशनच तशी आहे ना तुमची ऑगस्ट महिन्याची, तर काय करणार, ऐकावं तर लागेल. त्याच्यावर विचार करा ना, कोण आपल्याला का सांगते, कशासाठी सांगते, त्याचे बेनिफिट्स काय, तोटे काय. ठीक आहे. तर अशा प्रकारे होतं हे ऑगस्ट महिना मीन राशीबद्दल. तर तुम्हाला रेझिनेट झाले, आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. अशा प्रकारे अजून काही राशींबद्दल मी टाकणार आहे, तर तुम्ही ते शेअर करू शकतात व्हिडिओ, सबस्क्राईब करा. ठीक आहे, जेणेकरून अजून तुम्हाला अपडेट्स मिळतील. थँक्यू सो मच. बाय.